सो हे गाईज गुड मॉर्निंग सर्वांना. आमची सकाळ कधीच झालती, तो काय बी कामच चालू होता. दीदी बघू शकता तिथे मोबाईल बघते. तिथे मी घेतले नाश्ता करायला. आज मस्तपैकी रवा बनवले केली होती. मला केळा टाकून रवा बनवायला खूप आवडतो. आणि बाबू गेला योगिता ताईची बरोबर साड्या घ्यायला. तो बघू राहतो का नाही. तसं राहतो बाहेर गेला, त्याला आवडतो. आणि आज आम्ही जाणार आहे गणपती बाप्पा बघायला. सो आता पहिले सर्व कामावरून घेते, मग स्वयंपाक करते. पहिले स्वयंपाक करते, मग कपडे धुते, मग जाऊ आपण गणपती बाप्पा बघायला जेवण केल्यावर. सो जरा नंतर भेटूया. सही गाईस, आता बघूया बाबा. तुम्हाला आवाज येत असेल बाबा तोडते वाक्यांना बॉम्बे. बघूया. बाबा आहे का? हाय, मी मावडा तोडतो. सुका मच्छी आहे. आम्हाला मच्छी लागतं सुकी खायला. हा, मच्छी ओली नाही मिळली तर सुकी मच्छी घेऊन खायची. हाय आई आई जात मग. आई आहे का? हाय हाय, बाबा मच्छी धरते ना. सो हे गाईज तुम्ही बघितलं असेल, बाबाने घेतले फक्त मच्छी सोडायला. सो इथे आता माझं स्वयंपाक काम चालू आहे. तो आपला भात रेडी आहे आणि एकीकडे लाल डाळीचं वरण. मला माहिती आहे आम्ही तो खातो, कारण की दीदीच्या डॅडीला आपला वरण पटत नाही. गॅसला काय झालं तर. आणि इकडे फ्लावर वाटाणा. तर त्याला पहिले हे सर्व आवडून येते ना. एकीकडे कपडे पण धुवून घेतलेत मी. पहिले सर्व आटपते ना मग भेटते. सो गाईज तुम्ही बघू शकता आपला देवारा मस्तपैकी धुतलेला आहे सर्व देव. आणि तो भरपूर वरती पूर्ण काला जातो, तो पण साफ केला. सॉरी. आणि फक्त दिवा धवाच राहिले, कारण चालू होता ना, तेल होतं म्हणून. बघू शकता आता ना यो काय ना ह्याच्या आतमध्ये काला कालाच राहिला धूर जाऊन जाऊन. सो चला आता नंतर भेटूया. सो हे गाईज आता आम्ही चाललो आहे कल्याणला. तिथून आम्ही दीदीला सोडू क्लासला. दीदीचं तोंड बघा, सकाळी तर गेली नाही, आता 2 टाईम क्लास आहे तुझे. इथे डॅडी इथे आम्हाला टाईम झाले जायला. चला आता गेल्यावर भेटू. तू आहे पण सजावट पण तुम्ही करून ठेवलं का? नाही, सजावट कशी लागेल काही गणपतीला 8 दिवस राहिले ना, तेव्हा कलरिंग चालू होईल. असं आहे का? हा, एकच गणपती होत नाही ना, सर्व बुकिंग झाल्यावर मग कलरिंग होणार. ती सुकणार, आता बनवणार, ती सुकेल, ती घासायला लागेल, तिला सफेद कलर मारायला लागेल, सफेद पण घासायला लागेल, त्याच्यानंतर बॉडी कलर, सगळी प्रोसिजर असते. एकच गणपती पूर्ण होत नाही लगेच एकाच वेळेत. सो हे गाईज तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो आहे महादेवाच्या मंदिरात. आणि इथली शिवलिंग बघा ना, एवढी सुंदर आहे ना. आता सर्वांची साफसफाई चालू आहे, कारण संध्याकाळी इथे जेवण असतं. गाईज आमचं फायनली दर्शन झालेलं आहे आणि खूप बरं वाटलं दर्शन करून. आज सोमवार पण होता. कसा वाटला? मस्त. आणि इथला वातावरण एवढा सुंदर आहे ना. एक दिवशी बाबूला घेऊन येऊ असे दरवेळी सांगतो का येऊ बाबूला घेऊन, पण बाबू झोपलेला होता म्हणून आणला नाही. आता एक दिवशी सुट्टी काढून नक्की आम्ही, रविवार असलं तरी चालेल, पण दीदीला ना बाबूला आणू आम्ही इथे पाया पडायला. बघू शकता लोकेशन. फक्त इथे मंदिरच आहे. हा
आम्ही मागे उल्हासमध्ये आणि बघू शकता किती सुंदर असं वाटतं. तिथे बघा आकाश मावळत आहे. सो चला आता आम्ही घरी चाललो. पहिले दूध घेऊ आणि मग तशीच घरी जाऊ, कारण की बाबू आपला उठलेला आहे. आणि इथे बघू शकता किती पोल्युशन आणि हा कचऱ्याचा ढीग, किती घाण, किती दूर बघा. आता आमच्या साहेबांना जमणार नाही एवढ्या दुधीत. सो हे गाईज तुम्ही बघितलं असेल, आम्ही गेलतो गणपती बघायला आणि किती सुंदर सुंदर असे आपले बाप्पा होते. सो आम्ही गणपती आपला बुकिंग केलेला आहे. तर तुम्हाला जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी येतील तेव्हाच माहीत पडेल का आपला बाप्पा कुठला आहे आणि कसा आहे. तुम्ही बघा, खूप बरं वाटेल तुम्हाला बघून. एवढा सुंदर असा आपला बाप्पा येणार आहे. सर्वच बाप्पा सुंदर असतात असं काही नाही. आणि आम्ही येऊन मी बाबूला पेज वगैरे पाजली आणि बाबू भरपूर रडत होता. सो आम्ही विचार केला होता की येताना दीदीला घेऊन येऊ, यावी बोलवते, कारण की घरी घरी जायला लागतो ना, कोणगाव पण जवळ नाही इथून जायला. सो मग आता आम्ही आलो घरी ना, यावी पाठवले कोणाला दीदीला आणायला, कारण यांना नाही पॉसिबल झालं जाणं परत परत तेवढे लांब जाणं. सो चला आता आपण स्वयंपाक वगैरे मी करून घेते ना, मग दीदी आल्यावर भेटू. सो काय इथे आपला स्वयंपाक रेडी आहे. तुम्ही बघू शकता मी आज बटाटे फ्राय केले आहेत आणि इथे आपली मेथीची भाजी, बाबूचं जेवण, कॅमेरा झाले ब्लर, इथे दीदीचं चालले होमवर्क. सो आता पूर्ण काम माझा आवरलेला आहे आणि आता पोरांच्या आंघोळ करून मग जेवण करून घेऊ. जरा नंतर भेटतो. माझा नावला इंग्लिश पण बाकी आहे, नाही तर तुम्हाला पसारा दिसत असेल. सो हे गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. सो इथे माझं चालू आहे काम. भांडी झाल्यात, कपडे सुद्धा झाले आहेत, मसनीत टाकलं सुकायला. तर एकेकाळी शेडीने गाजरचा हलवा बनवायला. सो मला खूप आवडतो, मला आवडतो म्हणजे मी बनवलेला. इथे बाबूचा वरण भात आणि एकीकडे आमचा भात. चला तुम्हाला दाखवली दीदी काय करते आपली. सो बघू शकता, मेरे दो अनमोल रतन इधर है. हाय करा. हाय गाईज. बाबू हाय कर. नाही करत बाबू, कधीपासून दीदीच्या मांडीवरच बसले. आणि आपल्या दीदीची आता क्लास आहे 2ची, सो तिला क्लासला जायला लागेल. आणि योका तिला लर्न करून देणार नाही, म्हणजे आज बी दीदी रट्टा खाईल. तर चला आता पहिले कपडे सुकत टाकते ना, मग त्याला घेते, मग ती तेव्हा लर्न तरी करेल. सो हे गाईज, आता मम्मी काय करते तुम्हाला दाखवू. तूप काढून घेतलं, एवढी साय थंडी आहे ना, माझा अख्खा हात वर करायला लागलं. एवढं थंडा जमू बी नाही मला आधी. तुम्हाला माहिती आमची साय भरपूर निघते, भरपूर म्हणजे आम्ही आता किती दिवस फ्रीज बंद होते ना, तर जास्त नव्हते निघत. तरी बघू शकता किती निघते. रगडा द्यायला लागतो, पण पहिली साय मी थंडी करते. छोटे छोटे बर्फाचे दाणे झाले ना तयार त्याच्यात. सो गाईज, ते आपल्या वाफे होत आहेत ऑलमोस्ट. थोडंसं रसा हात लागतं. आणि इकडे बघू शकता आपलं तूप किती निघलं आहे. तर नेहमीप्रमाणे तो वाटलं ठेवूया. आणि ते आपल्या बाबूचा वरण भात. सो थोडीशी भांडी निघल्यात, तूप काढला ना त्याची. सो ती घासून घेते, मग भेटते. तर हे गाईज, ते फायनली मी रेडी झालेले आहे आणि दीदीला जेवण भरवत घेतले, कारण की भरपूर टाईम झाला. तिला 2च्या क्लासमध्ये पण सोडायचं आहे. आणि तिकडे बालासाहेब पण निघणार आहेत, माझे भाऊ आणि आई येणार आहे. सो आता आम्ही चाललो आहे मसाला घ्यायला कल्याणला, कारण की गणपती जवळ आहे. जवळ म्हणजे 1 महिना आहे, पण पूर्ण तयारी करून ठेवावी लागते ना, त्यामुळं जायला लागेल आम्हाला कल्याणला. सो एकीकडे माझ्या दीदीला जेवण भरवते. मॅडम आलेले बघू शकता, तिथे पॅन घालायची तयारी. सो चला पहिले दीदीला जेवण भरून घेते ना, बाबूच्या पॅन घालते. कपडा तर त्याने घातलेला आहे ना, बाबूला पण घेऊन जाते. सो ये चल दीदी पटकन. सो बाई तिथे बघू शकता आई आले.
आई नाही चाललंय मसाल्याला. आता दिदी जाल क्लासला नाही या डिप्लुकला बी बरबानले. बाला गेले दिदीला झेरॉक्स मारायला गेलता तो बघू शकतो तरी आले तिथं. या पोरीच्या ना घरात झेरॉक्स मारलेले आहे पण ते नाही द्यायचे तिला याद नसते. उतरतो ना आता मामाला जा पटकन. मसाला काळ्या पण असून आहे आणि तुझं होलीपर्यंत पुढच्या होलीपर्यंत पण राहिलं ना तर कलर नाही होणार आहे. त्याची गॅरंटी माझी. चवीला 1 नंबर होईल. फक्त तिखट कमी असतो. तिखट पाहिजे तर तिखट मिठी टाकून कोणाला लागतो आहे कोणाला नाही लागत. हा आता 3.5 किलो घेतला ना पाव किलो तिखट टाकायची. हा जास्त घेतला तर जास्त टाकायची. किती किलो झाला पाहिजे अंदाज. 2 मसाले बांधू का एकच मसाला? एकच बांधा. मोडलेलीच येतो ताई. 2400चा मसाला देतो. गाईज आम्ही मसाला घेतलेला आहे. आता आई नेल कुटाला ना कुठून आणेल आई तेव्हा दाखवू आम्ही तुम्हाला. अजून बाबू एवढं इथं बाला मागाने. हे गाईज आम्ही कल्याणवरून कधी चालतो आणि आलो तर काही शूट पण नाही केला कारण की बाबू झोपलेला. येता मी पण कंटाळलेले येऊन भांडी वगैरे घातली. नाही ते बघा दिदी सुद्धा आलेले आहे कधी. सो इथे दिदीला घेतलं चीज बॉल बनवायला. सो आता मी याच्यात रवा घेतला आहे. रवा बॉईल वगैरे केला आहे आणि त्याच्यात चिली फ्लेक्स टाकल्यात. इथे दाखवत आई. आणि त्याच्यात आपल्याला मॅश केलेला पोटॅटो टाकायचा आहे. बघू शकता मी एक बटाटा पोटॅटो बरं बटाटा. अजून त्याच्यात आपण काही टाकलं नाही. पहिले यालाच आपण मस्तपैकी मॅश करून घेऊया. बाबा साहेब आलं जाते त्याला घेऊन एक्सप्रेस ऑरेगॅनो इथे लिहिलं म्हणून बोलले होते मला ऑरेगॅनो. दिदी नेता त्याला आत्म्याचा. आणि याच्यात 2 चमच कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. आमचूर पावडर थोडंसं चाट मसाला आणि मग मीठ टाकून मिक्स करूया. बाय तिथे बघू शकता आपले चीज बॉल रेडी आहेत. त्यानं मी असे फ्राय करून घेतले. टेस्टिंगसाठी 3 टाकलेले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता एकदम टाकते. जास्त नाही दिदी जेवढं खाल तेवढंच टाकते. बाकीचे डॅडी आल्यावर करेन. दीदीला माझे ना ते चीज बॉल तेलाचा प्रकार ना आवडतो. बटाटा तेल चला पहिले फ्राय करून घेते. भेटते बघू शकता किती कलर झाले आहेत. काही तिथे आपल्या भाकरी झालेल्या आहेत आणि शेवटची छोटी भाकर. आणि ते पोरांची चालले मस्ती. ते आहे आपली दीदी. सो त्याला खापडे उतरून ठेवते आणि लगे पाणी दापत ठेवतो आपल्याला. बाबा आज धनकन खापडे गेले. चीर नाही झालं तर बरे आहे. आणि यांचा फुगा गेम एडिकू गरमच लगे नारळ पप्पी ना देस त्याला फुगा ते बनवून देस.